नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो। माझा आवाज येतोय ना सर्वांना? गुड मॉर्निंग सर्वांना। आशुतोष जाधव गुड मॉर्निंग। आज आपण खरं तर रात्रीच 8 वाजता संवाद साधायचा तुमच्याशी, परंतु पाऊस झाला आणि लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आजही 8 वाजता होतं, पण उशीर झाला। 8ला आज आपला फेसबुक लाईव्ह होता, पण उशीर झाला। त्याबद्दल सर्वप्रथम सॉरी किंवा दिलगिरी व्यक्त करतो। गुड मॉर्निंग। येस, आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या एका विषयावर चर्चा करणार, तो म्हणजे कागदपत्रातून। हजारो मुलं कागदपत्रातून बाहेर पडतात। मी याच्या आधी खूप वेळा लेक्चर घेतलेलं आहे की 4 ते 5% मुलं दरवर्षी कागदपत्रातून बाहेर पडत होती। यावर्षी खूप जास्त प्रमाणात कागदपत्रातून बाहेर पडणार होतं। सर मी SCBC मधून भरलो होतो आणि EWS घेतलं, तर माझी इकडे नॉन क्रिमिनल ही नंतरचं आहे, नंतरचं आहे। या संदर्भात खरं तर त्याच संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। प्रत्येक प्रश्न खूप विद्यार्थ्यांचं फोन आलं, कागदपत्रातून बरेचसे विद्यार्थी बाहेर पडत आहेत आणि प्रत्येकाला फोनवर उत्तर देणं शक्य नसल्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचं ठरवलं होतं, पण नेमकं टेक्निकल अडचणी आल्यामुळे आपल्याला एक दिवस पुढे लेट हा फेसबुक लाईव्ह घ्यावा लागला। गुड मॉर्निंग सर्वांसाठी। नॉन क्रिमिनल 30%, हां ते नॉन क्रिमिलियर बद्दल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बरं का। तरी पण मी एकदा कागदपत्राबद्दल सगळं सांगतो, पण खऱ्या अर्थाने आपल्याला नॉन क्रिमिलियर, SCBC, EWS या 2-3 विषयाशीच मला बोलायचं तुमच्याशी, बाकी काही नाही। आणि नवीन GR आले की विद्यार्थी खूप मोठ्या गोंधळात पडतात। खरं तर काहीच त्या GR मध्ये वेगळं नाही, फक्त तुम्ही गैरसमज करून घेता। कागदपत्राची नीट तुम्हाला माहिती नसती। जेवढं पोलीस प्रशासनाचं धोरणात काही चुका आहेत त्याच्यापेक्षा जास्त चुका विद्यार्थ्यांकडे सुद्धा आहेत। तुम्ही तुमची फाईल फोल्डर व्यवस्थित ठेवत नाही। कागदपत्र कितीतरी विद्यार्थ्यांची आज घाळ झालेली आहे, ती कोण येतो की सर आम्हाला कागदपत्र सापडत नाही, असं चालत नाही। तुम्ही ज्या भरतीची तयारी करा, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली याच्यात की विद्यार्थी जेवढा अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन देतो किंवा जेवढा अभ्यासासाठी वेळ देऊन अभ्यासाचं नियोजन करतो, तेवढं कागदपत्राबद्दल करत नाही। अतिशय मी बरेच विद्यार्थी कागदपत्राच्या बाबतीत बेफिकीर पाहिले आहेत। कितीतरी विद्यार्थ्यांकडे फाईल फोल्डर नसतो, कागदपत्र अस्तव्यस्त असतात आणि मग त्यातून कागदपत्र घाण होण्याचं सुद्धा प्रमाण आहे। सगळ्यात महत्त्वाचं, एक वेळेस मी सांगेन की पोलीस भरतीची तयारी 4 दिवस नंतर करा, पण सुरुवातीला कागदपत्रावर फोकस द्या, कारण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्याला। आज कितीतरी विद्यार्थी ज्यावेळेस फोनवर रडतात किंवा सांगतात की असं असं मला एवढं स्कोर असताना मला कागदपत्र बाहेर काढलं, त्यावेळेस खरंच वाईट वाटतं। आणि मला कितीतरी वेळा ह्याच्या आधी यूट्यूबला, फेसबुकला मी कितीतरी लेक्चर पाठीमागचं घेतलेलं आहे की कागदपत्र हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा या भरती प्रक्रियेतला घटक आहे। म्हणजे अभ्यास नंतर करा, पण आधी सगळ्यांनी कागदपत्र फाईल फोल्डरमध्ये काढून ठेवणं खूप गरजेचं आहे। आजपर्यंतच्या भरत्यांमध्ये सगळ्यात जास्त यावर्षी म्हणजे रेकॉर्ड झालं की सर्वात जास्त हजारो मुलं कागदपत्रातून बाहेर पडलेली आहेत। आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने मुलं कागदपत्रातून कधीच बाहेर पडली नव्हती। त्यामुळे पहिल्यांदा कागदपत्राच्या बाबतीत, खास करून नॉन क्रिमिनलच्या बाबतीत सांगतो। तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो कागदपत्र काय लागतात आणि विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी लक्षात ठेवून कुठल्याही पोलीस भरतीचा, खरं तर बरेच विद्यार्थी सांगतात सर आमच्या ह्या तारखेचं कागदपत्र, ते कागदपत्र कसं ओळखायचं, लागू आहे का नाही, तेही मी तुम्हाला सांगणार आहे टेक्निक। पण तत्पूर्वी कागदपत्राच्या बाबतीत काय कागदपत्र लागतात पुन्हा एकदा मी व्यवस्थित सांगतो की कितीतरी वेळा ह्याच्यावरती लेक्चर झालं। ते लक्षात ठेवा, तुम्हाला पोलीस भरतीसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं आणि ते फॉर्म भरण्याची सगळी कागदपत्र तुम्ही फॉर्म भरण्याच्या वेळेस किंवा त्याच्या आधी काढली पाहिजे। फॉर्म भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर जो तुम्ही कागदपत्र काढले, याचा अर्थ असा असतो की फॉर्म भरताना तुमच्याकडे कागदपत्र नव्हती आणि नंतर तुम्ही काढले, ते सुद्धा ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात, कारण तसाही नियम आहे।
कागदपत्राच्या बाबतीत तुम्ही आधीच कागदपत्र सगळे पण खूप आधी काढली आणि त्याची व्हॅलिड डेट संपली असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट हे कधी काढा आधी, त्याची व्हॅलिड डेट नसती. फक्त फॉर्म भरायच्या आधी असणं सगळ्यात बेस्ट ते कागदपत्र. म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तुमचे इतर कुठलं प्रमाणपत्र असेल ना, जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी तुमच्याकडे ती कागदपत्र असली पाहिजे. त्याला व्हॅलिड डेट नसती. 5-5 वर्षे जरी जुनी असली तरी टेन्शन घेऊ नका. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाबत मी सांगणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की SC आणि ST या प्रवर्गाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातल्या मुलांना नॉन क्रिमिनल लागत नाही, पण खुल्या प्रवर्गातल्या मुलींना नॉन क्रिमिनल लागतं. ह्याच्या आधी बऱ्याच वेळा मी ही गोष्ट सांगितली आहे. आणि याशिवाय मग सगळ्या जी कास्ट आहे त्या म्हणजे VJ असेल, NTB असेल, NTC असेल, NTD असेल, OBC असेल, SBC असेल, या सर्वांना नॉन क्रिमिनल लागतं. आता EWSच्या विद्यार्थ्यांमध्ये EWS हे सामाजिक आरक्षण आहे. खरं तर त्यालाही नॉन क्रिमिनल लागायला पाहिजे, पण EWS हे मुळातच नॉन क्रिमिनल आहे कारण इकॉनॉमिकली विकर सेक्शन. त्यामुळे EWSच्या कॅन्डिडेटने नॉन क्रिमिनल काढायची गरज नाही. त्यांना मिळणार बी नॉन क्रिमिनल कारण त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. त्यांना नॉन क्रिमिनल दिलं जातं. EWSच मुळात सर्टिफिकेट देतानाच त्याचं उत्पन्न चेक केलं जातं 8 लाखापेक्षा कमी. त्यामुळे EWS म्हणजेच एक प्रकारचं नॉन क्रिमिनल आहे. आता जो कालचा एक GR आला होता त्यात EWS व नॉन क्रिमिनल असा काहीतरी उल्लेख होता. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले की EWS असून पुन्हा नॉन क्रिमिनल काढायला लागते काय? गरज नाही काढायची. EWS म्हणजेच नॉन क्रिमिनल आहे. ओके. आता कागदपत्राच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये काय गोळ झाला ते सांगतो आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्र आपलं योग्य आहे का अयोग्य आहे कसं ओळखायचं ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता माझा आवाज येतो सर्वांना? पुन्हा एकदा असं मला वाटतंय आवाज येत नाही. इथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित मला तुमच्या कमेंट दिसत नाहीत म्हणून मी विचारलं. ठीक आहे. यस. ओके. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कागदपत्राच्या बाबतीत सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की मार्च 2020 पर्यंत व्हॅलिड असणार. आता फक्त मी बोलतोय जे कागदपत्र ते म्हणजे नॉन क्रिमिनल EWS वगैरे हे जे कागदपत्र ह्या संदर्भात बोलतोय. आता डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट ह्या संदर्भात मी आता बोलणार नाही. तुम्हाला आता क्लिअर झाला विषय. आत्ताच कागदपत्र ज्यांनी भरतीच्या आधी कागदपत्र डोमिसाईल नॉन क्रिमिनल काढले त्यांना काहीच अडचण नाही आणि शक्यतो 1% सुद्धा विद्यार्थी डोमिसाईल नॉन क्रिमिनल मधून बाहेर पडलेले नाही. सगळे जे विद्यार्थी बाहेर पडले ते फक्त डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट मध्ये 1% विद्यार्थी बाहेर पडले नाहीत. सगळे विद्यार्थी बाहेर पडले ते फक्त नॉन क्रिमिनल मधून बाहेर पडले. त्यामुळे नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट नीट समजून घ्या. क्रीम म्हणजे उत्पन्न ज्याचं चांगलं असतं, थोडक्यात श्रीमंत जो असतो त्याला क्रिमिलियर म्हणतात. आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे क्रिमिलियर नसणारा म्हणजे गरीब. हा साध्या सोप्या व्याख्या त्याची लक्षात ठेवा. म्हणजे जे OBC असतील, NT असतील किंवा SBC असतील ह्यातले गरीब विद्यार्थ्यांना आरक्षण असतं. त्यातल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना आरक्षण नसतं. SC-BC असतील यातल्या सर्वांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी असतं. नॉन क्रिमिनल असेल तरच त्यांना आरक्षण मिळतं. त्यामुळे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते सर्टिफिकेट भरतीच्या आधी म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवट तारखेच्या आधी आपण काढलं पाहिजे. फॉर्म भरताना तुमच्याजवळ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे. हा पहिला नियम लक्षात ठेवा. फॉर्म भरताना तुमच्यावर नॉन क्रिमिनल असलं पाहिजे. मग त्याची तारीख पुढे 22 पर्यंत व्हॅलिड असतो, 23 पर्यंत व्हॅलिड असतो, त्याला महत्व नाही. फॉर्म भरताना तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजेच त्याला म्हणायचं मार्च 2020 पर्यंत व्हॅलिड सर्टिफिकेट. येते लक्षात? मार्च 2020चं व्हॅलिड सर्टिफिकेट म्हणजे फॉर्म भरताना तुमच्याजवळ नॉन क्रिमिनल असलं पाहिजे, व्हॅलिड असणार. जर तुम्ही 16-17ला नॉन क्रिमिनल काढला असेल तर ते चालणार नाही. त्या नॉन क्रिमिनल ओळखण्याच्या 2 पद्धती लक्षात ठेवा. कसे ओळखायचं? नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का नाही हे कसं ओळखायचे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे इतके विद्यार्थी फोन येतात. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 2 प्रकारचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतात. एक म्हणजे खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी 30% नॉन क्रिमिनल, ह्याचा फॉर्मॅट वेगळा असतो, हे एक नॉन क्रिमिनल. आणि इतर सर्व प्रवर्ग मग VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC यासाठी लागणारं पुरुष आणि महिलांसाठी जो नॉन क्रिमिनल हे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतं. हे दोन्ही फॉर्मॅट नीट समजून घ्या. आता हे जे जनरल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं खुल्या प्रवर्गातल्या महिला सोडून त्याच्यामध्ये ओळखण्याची एक पद्धत लक्षात घ्या. त्या नॉन क्रिमिनलच्या सगळ्यात शेवटी खाली डाव्या बाजूला सर्टिफिकेट काढण्याची डेट असते. ती जी डेट आहे ना ती डेट फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीच असली पाहिजे, ही काळजी घ्या. त्याच्या वर पॅरेग्राफ असतो, त्याची शेवटची लाईन असते दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड, त्याची पुढे डेट असते. ते व्हॅलिडची डेट बघा. ती व्हॅलिडची डेट
हे तुम्ही फॉर्म भरताना लागू असली पाहिजे. म्हणजे फॉर्म भरत असताना तुम्ही ऑक्टोबर ज्यावेळेस फॉर्म भरत होता ना 2019ला, त्यावेळेस ती डेट जी वरची आहे पॅरेग्राफ मध्ये ती लागू असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्या डेटवर सर्व ठरत असतं, लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ती खालची डेट पाहतात, खालची डेट नाही, त्या पॅरेग्राफ मधली शेवटची लाईनची डेट आणि फॉर्म भरताना त्या डेटवर लक्ष ठेवा, ते डेट आपल्याला लागू आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये 19 किंवा 20 असं आहे का हे पाहणे. म्हणजे त्याच्यामध्ये 20 मार्च 2020 असेल, 21 असेल, काय असू द्या, ती डेट आपण फॉर्म भरताना लागू आहे का लक्षात ठेवा. ती जर डेट लागू असेल तर तुम्हाला पोलीस भरतीपासून कुणी रोखू शकत नाही, कागदपत्र तुम्हाला कुणीच काढू शकणार नाही. हे साधं एवढं गणित लक्षात ठेवा. मग त्याची 21 असेल, 22 असेल, म्हणजे शेवटची डेट आणि पॅरेग्राफ मध्ये डेट, ह्या 2 डेटवरच सगळ्या पोलीस भरतीचा खेळ लक्षात ठेवा. कुठल्याही भरतीचा, पोलीस भरतीच नाही, साधा सोपा एक नियम पाठीमागे काढला होता की कोणताही फॉर्म भरा तुम्ही, सरळ सेवेचा भरा, एमपीसीचा भरा, पोलीस भरतीचा भरा, कुठलाही फॉर्म भरा, फॉर्म भरताना तुमच्याजवळ कागदपत्र असलं पाहिजे. खास करून नॉन क्रिमिनलचा विषय चालला आपला, नॉन क्रिमिनल कागदपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजे. आणि ते लागू आहे का नाही कसं ओळखायचं, तर पॅरेग्राफ मधल्या वरच्या पॅरेग्राफ मध्ये शेवटची डेट बघायची, त्या डेटला आपलं फॉर्म भरताना सर्टिफिकेट, जर मार्च किंवा जानेवारी 2019 असेल वरच्या डेटला, तर थोडक्यात लागू नाही. फॉर्म आपण भरतोय नोव्हेंबर सप्टेंबर मध्ये आणि वर आहे जानेवारी, ते लागू होणार नाही ना, येते लक्षात. त्यामुळं काढलेली डेट ही सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात असते आणि लागू असणारी डेट हे पॅरेग्राफच्या लाईन मध्ये शेवटची असते. त्या 2 गोष्टी फक्त क्लिअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता एक दुसरा प्रश्न राहिला महत्वाचा, की खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी जे नॉन क्रिमिनल असतं, खरं तर का असं शासनाने केले त्याच्या संदर्भात आपल्याला खूप मोठं निवेदन द्यायला लागेल शासनाला, की कोणतेही सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचं प्रत्येक प्रवर्गाचं साधारणतः 3 वर्षापर्यंत लागू केलेलं असतं, त्या व्हॅलिड डेट पुढलेली असते. पण खुल्या प्रवर्गातल्या महिलांचं नॉन क्रिमिनलला व्हॅलिड डेटच दिली जात नाही. जी तारीख असते शेवटची तीच तारीख अंतिम मानली जाते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा गोंधळ आहे, खास करून मुलींमध्ये. हे सर्टिफिकेट आमचं लागू कुठपर्यंत समजायचं. खरं तर शासनाने, आता मला या ठिकाणी विशेष वाटते की तिथं एक फॉर्मॅट त्या सर्टिफिकेटचं बदललं पाहिजे आणि खुल्या प्रवर्गातल्या 30% आरक्षणाच्या नॉन क्रिमिनलचं फॉर्मॅट बदलून तिथं व्हॅलिड डेट नमूद केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण त्या संदर्भात निवेदन देणार आहे. त्याचा फॉर्मॅट चेंज झाला पाहिजे. त्याची जर व्हॅलिड डेट नसेल तर त्या कॅन्डिडेटने ओळखायची कशी, इतर नॉन क्रिमिनलला व्हॅलिड डेट आहे आणि ह्याला व्हॅलिड डेटच नाही, तर तो खूप मोठा विषय राहणार आहे. तर तो फॉर्मॅट बदलला पाहिजे. कारण जर तुम्ही ओबीसी एनटी ह्याचं नॉन क्रिमिनलची व्हॅलिड डेट जर देत असाल तर खुल्या प्रवर्गातल्या सर्टिफिकेट सुद्धा व्हॅलिड डेट द्या आणि त्याला सुद्धा 3 वर्ष मुदत करा. त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसीतनं फॉर्म भरलं होतं त्यांच्यासाठी आता महत्वाचा विषय की जे विद्यार्थी मराठा कास्टचे होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी प्रवर्गातून फॉर्म भरले होते आणि त्या प्रवर्गाला नंतर पोलीस खात्याकडून किंवा फॉर्म मध्ये शेवट टप्प्यात सांगितलं की तुम्ही ऑप्शन निवडा, एक तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जा किंवा खुल्या प्रवर्गात जा, इथपर्यंत ऑप्शन निवडायला त्यांनी सांगितलं होतं. आणि मग काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस निवडलं, काही विद्यार्थ्यांनी खुला प्रवर्ग निवडला. आता त्यांची अशी अडचण झाली की ते सर्टिफिकेट काढू शकत नाही मार्च 2020 पर्यंत व्हॅलिड असणार, कारण त्यांना शक्य नाही, कारण त्यांचं मराठा कास्टचं आरक्षणच मुळात मे 2021 मध्ये साधारणतः आरक्षण रद्द झालं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दरम्यान आणि मग ते त्या विद्यार्थ्यांना 2019 मध्ये असणारं म्हणजे मार्च 2020चं व्हॅलिड सर्टिफिकेट काढणं कदापि शक्य नाही. मग त्या विद्यार्थ्यांची अडचण होती आणि मग कागदपत्र तपासणाऱ्यांची मोहीम दुसऱ्या दिशेला वळलेली आहे. ती म्हणजे त्या काळातलं कागदपत्र चेक केलं जातं. त्यासाठी एक शुद्धीपत्रक सुद्धा आलं होतं पाठीमागे. शुद्धीपत्रकात एक गोष्ट नमूद केली होती की जर खुल्या प्रवर्गातल्या महिला असतील आणि खुल्या प्रवर्गातल्या महिलांनी जर खुल्या प्रवर्गात त्यांनी आता फॉर्म भरलेला एससीबीसीच्या महिलांनी जर खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला तर खुल्या प्रवर्गाचं वेगळं नॉन क्रिमिनल नाही काढलं तरी चालू शकतं, एससीबीसीचं नॉन क्रिमिनल त्यांनी दाखवलं तरी चालू शकतं. पुरुषांना तो नियम नव्हता, पण आता कागदपत्र तपासणी सोलापूरला वगैरे ते पुरुषांना बी लागू केलं आणि पुरुषांना असं केलं की एससीबीसीचं तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस एससीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट दाखवा, एससीबीसीचं नॉन क्रिमिनल दाखवा. त्यावेळेस जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं तर मग आता 2021चं काढलं तरी चालेल, पण त्यावेळेसचं तुम्ही काढलं होतं का त्यावेळेस तसाच फॉर्म भरला होता हे चेक केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये असा गोंधळ आहे की बाबा खरं तर मराठा कास्टच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएसचं तुम्ही दिलं सर्टिफिकेट, पण ते एक प्रकारे नावाला दिलं नंतर काढून घेतलं, कारण ईडब्ल्यूएस 2021 आहे ते प्रत्यक्ष आरक्षण तर मिळवून दिलं जात नाही, म्हणजे आरक्षण देऊन उपयोग नसल्यासारखा झाला. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे की
पुन्हा त्यांना नॉन क्रिमिलियर एसीबीसीचं चेक केलं जाते किंवा नॉन क्रिमिलियर किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट त्यावेळेस तुम्ही काढलं होतं का एसीबीसीचं? खास करून एसीबीसी नॉन क्रिमिनल काढलं होतं का? एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना नॉन क्रिमिनल काढलं होतं का? हा एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारला गेला, त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडलेत. खरं तर ते नॉन क्रिमिनल असायला पाहिजे होतं, कारण तुम्ही फॉर्म एसीबीसीनं भरताना नॉन क्रिमिनल असलं पाहिजे. पण गोंधळ त्यावेळेस असा झाला की मराठा आरक्षणाला 2-3 वेळा मराठा आरक्षण म्हणजे उच्च न्यायालयाला स्थगिती आली, उच्च न्यायालयातनं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल झालं. ह्या सगळ्या गोंधळात बऱ्याच वेळा तहसील ऑफिसमधून नॉन क्रिमिनल द्यायचं बंद केलं होतं. हे बऱ्याच जणांना माहीत असेल नसत, तर कागदपत्राचं वाटप बंद केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल काढणं शक्य झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांना, कारण ते आरक्षण एकतर आरक्षणाला काही टप्प्यामध्ये स्थगिती आली 2019च्या टप्प्यात, त्यानंतर आरक्षण जे उच्च न्यायालयाने जरी वैध ठरवलं आरक्षण, तरी सुद्धा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती याचिका, आणि त्याच्यामुळे त्या गोंधळामध्ये प्रत्यक्ष तहसील ऑफिसमधून आरक्षण द्यायला टाळाटाळ होत होती. ही वस्तुस्थिती असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तसं सर्टिफिकेट मिळालं नाही नॉन क्रिमिनलचं, आणि त्या विद्यार्थ्यांची खरी आता कोंडी झालेली आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा शासनाने, पोलीस प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आहे का एससी आणि एसटी कास्टला काय विद्यार्थ्यांनी विचार नॉन क्रिमिनल आहे का? अजिबात सुद्धा नाही. एससी आणि एसटी कॅन्डिडेट शक्यतो कागदपत्रांना बाहेर का पडत नाहीत? कारण त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. लक्षात ठेवा, एससी एसटी आणि खुल्या प्रवर्गातलं पुरुष त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. पण आता खुल्या प्रवर्गातल्या पुरुषांचं का मागतात? कारण एसीबीसीतनं जे खुल्या प्रवर्गात आलेत त्यांचं मागू शकतात की तुम्ही त्यावेळेसचं काढलं होतं का. त्यामुळे खुला प्रवर्ग एससी आणि एसटी यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे त्यांनी कागदपत्राच्या बाबतीत टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त इतर प्रवर्गाला थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे, खास करून नॉन क्रिमिनलच्या बाबतीत. तर ते एक गोष्ट लक्षात ठेवा. कन्फर्म सांगा, विजया कांबळे विचारतात की कन्फर्म सांगा. आता कन्फर्म मी सांगतोय की एससी आणि एसटी प्रवर्गाला, खुल्या प्रवर्गाला पुरुषांना नॉन क्रिमिनल लागत नाही. एससी एसटीच्या पुरुषांना लागत नाही, महिलांना नॉन क्रिमिनल लागत नाही. खुल्या प्रवर्गाच्या पुरुषांना नॉन क्रिमिनल लागत नाही, पण महिलांना नॉन क्रिमिनल लागतं, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता ईडब्ल्यूएस बद्दल काय विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तर ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन. ईडब्ल्यूएसच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. ज्यांनी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढलेली, आता त्याची सुद्धा व्हॅलिड डेट दिली नाही नंतर, पण आता सध्या तर नवीनच ईडब्ल्यूएस असल्यामुळे सगळ्यांचं चालेल. भविष्यात ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा फॉर्मॅट बदलणं गरजेचं आहे, कारण ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा खाली नमूद करणं गरजेचं आहे की हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ह्या तारखेपर्यंत चालतं, हे नमूद करणं गरजेचं आहे. पुढं ह्याच्यावर सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आता नुकतंच ईडब्ल्यूएस सुरू झालंय सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांनी काढले, ते चालू शकते, इतरबद्दल काय अडचण नाही. पण भविष्यात तीच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट सारखं वापरायला सुरुवात करतील आणि पुढे अडचणी निर्माण होतील. शासनाने ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट संदर्भात सुद्धा जी आर काढणं गरजेचं आहे की सदर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट या तारखेपर्यंत लागू राहील, त्याच्या पुढे लागू राहणार नाही. हे जर त्या सर्टिफिकेटवरच नमूद केलं तर कागदपत्रातला गोंधळ होणार नाही. कागदपत्राचं फॉर्मॅट जर व्यवस्थित दिलं तर विद्यार्थ्यांमध्ये मला वाटते की गोंधळ होणार नाही. विद्यार्थ्याला समजल असं सोप्या सुटसुटीत भाषेत कागदपत्राची रचना करणं खूप गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लवकर उलगडा होत नाही, आणि त्याच्यामुळं कागदपत्र नक्की आपलं कुठपर्यंत चालतंय हे साधं सोपं जर सोप्या भाषेत दिलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना कागदपत्र काढल्याची डेट आणि कागदपत्र चालत असल्याची डेट हे एकाच लाईनमध्ये दिले तर अजून सोपं होईल मला असं वाटतं, आणि मग विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. दुसरी एक गोष्ट असे की मुळातच इथून पुढे भरतीला माझी एक विनंती आहे, खरं तर त्या संदर्भात आपण फेसबुकपेक्षाही प्रत्यक्षच निवेदन देणार आहे की कोणत्याही पोलीस भरतीला कागदपत्र तुम्ही सुरुवातीला स्कॅन करून घ्या, म्हणजे पुढे गोंधळ होणार नाही. विद्यार्थी बेफिकीर राहतात, गाफील राहतात, आणि मग प्रत्यक्ष पुढे ज्यावेळेस कागदपत्र मागतात त्यावेळेस ते डेट संपून गेलेलं असतं. त्यामुळे पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर 1 महिना साधारणतः फॉर्म भरायला ज्यावेळेस असतो त्याच वेळेस कागदपत्र जर स्कॅन करून घेतली तर पुढे विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. कोणकोणती कागदपत्र याकडे आहेत आणि तो फॉर्म त्याच वेळेस ऍक्सेप्ट झाला पाहिजे, अदरवाईज तो फॉर्मच ऍक्सेप्ट झाला नाही पाहिजे. फॉर्म ऍक्सेप्ट होतोय सहजासहजी फक्त टिक मार्क करायची असते, त्यामुळे विद्यार्थी बेफिकीर राहतात, कागदपत्र काढत नाहीत, आणि नंतर 1.5-2 वर्ष विद्यार्थी मेहनत घेतात, आणि शेवटच्या क्षणी एवढी मेहनत घेऊन कागदपत्र ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर पडतात त्याच्यासारखं मोठं दुःख कुठलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कागदपत्राच्या बाबतीत कुठलीही पोलीस भरतीच नाही, कोणतीही भरती असू द्या, सुरुवातीलाच त्याची कागदपत्र घेतली तर निश्चितपणे त्याला पुढे कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. ऐन वेळेत जी तुम्ही नियम करता, आणि
ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, ह्या बाबतीत शासनाने खरं तर इतके विद्यार्थ्यांना माहीत नाहीत, सतत तुमचं GR निघत असतात. प्रत्येक पोलीस भरतीच्या वेबसाईटवर हे जर सुरुवातीला दिलं असतं की या तारखेपर्यंतची ड्रायव्हिंग लायसन असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल, या मुदतीची कागदपत्र असणारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, तर सुरुवातीपासूनच जर अशी रचना असती तर विद्यार्थ्यांचे 1.5 2 वर्ष फुकट गेली नसती. इथून पुढे तर अशी विनंती आहे की ह्या गोष्टीत बदल होणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी एवढी ग्रामीण भागातले इतकं गरीब कुटुंबातली मुलं मुली आज अभ्यास करताना मी पाहतोय, जीवाची इतकी मेहनत घेतात, 12-12 तास अभ्यास करतात आणि शेवटच्या क्षणी एवढी मेहनत घेऊन जर तुम्ही कागदपत्रांना ऐन वेळेस बाहेर काढत असाल तर तो विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा संताप निर्माण होऊ शकतो. राज्यकर्ते असेल किंवा सगळ्याच प्रशासनाने या गोष्टीची खरंच दखल घेतली पाहिजे. कागदपत्राबाबतीत कदाचित बाहेर कितीतरी लोकांना माहिती नसलेली घटना की आज हजारो मुलं कागदपत्रातनं घरी गेलेली, तर याची खरंच दखल घेतली पाहिजे. नॉन क्रिमिलियर बाबत व्यवस्थित फॉर्मॅट असणं गरजेचं आहे. EWS बाबत सुद्धा फॉर्मॅट असला पाहिजे. लागू कधीपासून होतोय, समजा आमच्यासारख्यांच्या जर लक्षात आलं तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना ते समजलं पाहिजे ना. खास करून महिलांसाठी जे 30% आरक्षण दिलेलं आहे त्या 30% आरक्षणाची व्हॅलिड डेट अजिबात दिली जात नाही, तर ती सुद्धा दिली पाहिजे. इथून पुढे 30% आरक्षणाची व्हॅलिड डेट दिली तर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होणार नाही. आता 2019चे नॉन क्रिमिनल, आता बघा परत विद्यार्थ्यांचा अजून तोच प्रश्न आहे, कारण ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. काय ते पुन्हा एकदा मी सांगतो, नीट आहे का. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवर 2 डेट असतात. एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आता इथं नाही तुम्हाला दाखवलंच ते एखादं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळ्यात शेवटी डाव्या बाजूला एक शेवटचा जी डाव्या बाजूला सगळ्यात खाली एक डेट असते, ती डेट नॉन क्रिमिनल तुम्ही काढल्याची डेट असते. नॉन क्रिमिनल कधी काढलं ती, आता ते काढल्याची डेट कधी लक्षात ठेवायची, फॉर्म भरण्याच्या आधी आपण काढले का बघायचं. बघा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना त्याच्या आधी काढले का हे चेक करायचं, त्याच्यानंतर काढलं तर तुम्हाला अडचण येऊ शकते. लक्षात आला पहिला मुद्दा. म्हणजे फॉर्म भरताना त्या सर्टिफिकेटच्या डाव्या कोपऱ्यात खाली बघायचं की आपण फॉर्म भरायच्या आधी सर्टिफिकेट आहे का. मुळात ते सर्टिफिकेट तुमच्या हातात आहे म्हणजे असणारच आहे, ते आधी सर्टिफिकेट आहे. आता त्या सर्टिफिकेटच्या वर एक पॅरेग्राफ असतो, त्या पॅरेग्राफची झेरॉक्स चालेल कसा प्रश्न, झेरॉक्स चालत नाही, सगळी ओरिजिनल कागदपत्र लागतात. त्या पॅरेग्राफची शेवटची लाईन बघायची, त्या शेवटच्या लाईन मध्ये दिलेलं असतं दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर, काय जी डेट असेल ना पुढे ती डेट दिली असते. आता ती जी डेट आहे ती डेट फॉर्म भरताना संपली का बघायचं. ती डेट जर फॉर्म भरताना तुम्ही आता समजा ऑक्टोबरला फॉर्म भरताय आणि ती डेट जर पाठीमागची असेल 2018ची किंवा जानेवारी 2019ची, तर संपलं आपलं सर्टिफिकेट म्हणायचं. म्हणजे ती डेट ही आपण फॉर्म भरतोय त्याच्या पुढची पाहिजे, मग किती पुढची असू द्या. ते तुम्ही कन्फ्युज होऊ नका. मार्च 2020, मार्च 2000, बऱ्याच विद्यार्थ्यांचा इतका गोंधळ झालाय की सर मार्च 2020. विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्या पॅरेग्राफवर लिहिलं पाहिजे मार्च 2020, एकदम चूक आहे. खरं तर हे GR काढणाऱ्यांचं जेव्हा गोंधळ आहे की विद्यार्थ्यांना नीट समजून सांगितलं जात नाही. असला किचकट GR काढायचे की ते विद्यार्थी गोंधळात अजून जास्त पडतात. साधा सोपा GR लक्षात, GR सोडून द्या सगळं, ती कागदपत्र GR गोंधळ करून घेऊ नका. तुम्ही फॉर्म भरत असताना समोरच्या पॅरेग्राफ मधली शेवटची जी लाईन आहे ना ती फॉर्म भरण्याच्या पुढची पाहिजे, पाठीमागची नको आहे. आणि शेवटची डेट ही पाठीमागची पाहिजे आणि पॅरेग्राफ मध्ये डेट ही फॉर्म भरण्याच्या पुढची पाहिजे. ओके. जर तुम्ही समजा साधं लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरताय ऑक्टोबर 2019चा, बरोबर. ऑक्टोबर 2019चा फॉर्म भरताना पॅरेग्राफची डेट पाहिजे 2020, 2021, 2022, 2023 अशा डेट पुढे पाहिजे त्या पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागू आहे. लक्षात आलं. आणि शेवटची जी डेट आहे कोपऱ्यातली ती फॉर्म भरण्याच्या आधीची पाहिजे, म्हणजे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागू आहे. लक्षात आलं तुमच्या हे 2 गोष्टी. या 2 गोष्टी बरेच विद्यार्थी फोन करतात आणि एवढं कन्फ्युज, ते बी कन्फ्युज राहतात आणि आपल्याला कन्फ्युज करतात. ह्या 2 गोष्टी तुमचा कागदपत्राचा विषय क्लिअर होईल. आता राहिला विषय फक्त खुल्या प्रवर्गातल्या महिलांचं नॉन क्रिमिनल. त्याच्यामध्ये अशा 2 डेट नसल्यामुळे खूप मोठा गोंधळ त्या मुलींमध्ये आहे. तर शासनाला एक विनंती आहे की त्याचं फॉर्मॅट बदला आणि त्याच्या फॉर्मॅटमध्ये जसं हे नॉन क्रिमिनल 3-3 वर्ष चालतं तसं महिलांचं खुल्या प्रवर्गाचं नॉन क्रिमिनल सुद्धा 3-3 वर्ष चाललं पाहिजे. आणि त्यासाठी एकच डेट तुम्ही खुल्या प्रवर्गात नॉन क्रिमिनलला का देता हे आजपर्यंत मला न कळालेलं कोड आहे. आपण त्या संदर्भात निवेदन देणार आहे, अर्ज देणार आहे, सगळ्या गोष्टी आता करणार आहे. पण आता हे भरतीतनं ते नंतर होईल पुढच्या भरतीला व्यवस्थित. आताच्या भरतीला विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. खुल्या प्रवर्गात नॉन क्रिमिनल फक्त एकच डेट असते, खरं तीही 3 वर्ष चालली पाहिजे, त्याची व्हॅलिडिटी दिली पाहिजे, एवढी विनंती आहे. कागदपत्राच्या बाबतीत बस इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. कास्ट आणि डोमिसाईल बाबत टेन्शन घेऊ नका. ज्या नवीन विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात त्यांनी आताच कास्ट आणि डोमिसाईल काढून ठेवा, गोंधळ नाही काय होणार. नॉन क्रिमिनल सुद्धा शक्यतो मार्चच्या आसपास काढणं गरजेचं आहे. पण तुम्ही नॉन क्रिमिनल जरी काढलं नवीन भरती विद्यार्थी तरी चला. आणि जुन्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल कसं चेक करायचं ह्याचं नीट फॉर्मॅट मी सांगितलं, त्या पद्धतीने चेक करा.
पुन्हा जर काय अडचण आली तर फोनवर बोला. आपण इतकं फोन येतात की फोन रिसिव्ह सुद्धा करू वाटत नाही आणि प्रत्येकाची तक्रार वेगळी असते. आता बऱ्यापैकी मला वाटतं की लक्षात आलं असेल नॉन क्रिमिनल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेसेज येतात की सर माझ्याकडे झेरॉक्स आहे. झेरॉक्स अजिबात चालत नाही. लक्षात ठेवा, नियमच असा आहे की कागदपत्र ओरिजिनल पाहिजे. याचा अर्थ झेरॉक्समध्ये तुमचं ओरिजिनल हरवलेलं आहे. तुम्हाला कागदपत्र जर व्यवस्थित तपासता येत म्हणजे लावता येत नसतील फाईलला तर काय उपयोग आहे मग? भले भरती रखडली, तुमचा दोष नाही, 1.5-2 वर्ष तुमचं 10वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट राहते व्यवस्थित आणि मग तेच कसं नॉन क्रिमिनल हरवते नेहमी किंवा डोमिसाईल हरवते. कागदपत्राबाबत बेफिकीर राहू नका. प्रत्येकाने फाईल फोल्डर व्यवस्थित नवीन घ्या. त्याच्यामध्ये जी मेन कागदपत्र ती ठेवा आणि इतर झेरॉक्स कागदपत्र दुसऱ्याला ठेवा. कागदपत्राची अतिशय काळजी घ्या कारण त्याच्यावर तुमचं लाईफ पुढचं सेट होणार आहे व्यवस्थित. जेवढा तुम्ही अभ्यास करताना कागदपत्रावर तेवढाच सुरुवातीला वेळ द्या. फॉर्म भरताना 1 महिना मुदत मिळते. फॉर्म भरती होण्याच्या आधी 1-2 महिना तर त्याची चावल लागलेली असते महाराष्ट्राला. त्यावेळी सगळ्यांनी कागदपत्र काढून घेणं गरजेचं आहे. त्याचा काही लय मोठा खर्च नाही. डबल जरी काढले चालेल पण नॉन क्रिमिनलची काळजी घ्या. फक्त काढायचंय कोणतं नॉन क्रिमिनल. कास्ट आणि डोमिसाईलला काही नाही. सर मी नॉन क्रिमिनल 2019ला प्रिंट काढली तर काय मला प्रश्न पुन्हा एकदा प्लीज होतो. सर मी नॉन क्रिमिनल जून 2019 बनवलं पण त्याची प्रिंट आता काढली तर चालेल का? त्यामुळे जून 2019 बनवलं पण त्याची मला कळलं नाही. प्रिंट म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेलच की प्रिंट काढली तर म्हणजे काय प्रकार कळला मला. सर मी नॉन क्रिमिनल 2019ला बनवलं पण त्याची प्रिंट आता काढली तर चालेल. हा प्रश्न मला कळला नाही. म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे की प्रिंट कशाला काढायची त्याची? नवीन भरती कधी आहे सर? सर लवकरच नवीन भरती होणार आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितले साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास सुद्धा होऊ शकते. कारण ही भरतीचा नवीन भरतीचा काहीच संबंध नाही. ही भरती मुळातच रखडलेली 2019ची भरती. त्यामुळे ही जी 2021ची भरती होणं अपेक्षित आहे. अगदी झालं तर 21ची जानेवारी-फेब्रुवारीच्या 22मध्ये होऊ शकते पण भरती होईल निश्चितपणे. सर मी नॉन क्रिमिनल जून 2019 काढलं पण त्याची प्रिंट काढली तर चालेल. चालेल की प्रिंट काढली तर काय सारखं नाही. तुमच्याकडे ते सर्टिफिकेट पण ओरिजिनल आहे ना सर्टिफिकेट, ते महत्त्वाचं लक्षात घ्या. सर ईडब्ल्यूएस, सर ईडब्ल्यूएस बद्दल सांगा. काय सांगू ईडब्ल्यूएस मला सांगा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मध्ये काय सांगायचं? आता मी सांगितलंच की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट प्रिंट काढली चालेल का? मला कळालं नाही. प्रिंट काढली चालेल का म्हणजे प्रिंट काढा की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल घ्या ना, ते बरोबर आहे. ते जूनचं परफेक्ट चालते बरं का. नॉन क्रिमिनल ओपनसाठी अट 28 आहे. एसीबीसी म्हणून ईडब्ल्यूएस मध्ये चालेल पण नॉन क्रिमिनल हे 23 सप्टेंबरचं पण आधी पाहिजे का? हो, फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच नॉन क्रिमिनल पाहिजे हे लक्षात ठेवा. फॉर्म भरण्याच्या शेवटची तारीख कधी होती? मुदतवाढ जरी मिळाली असेल ती बी पकडायची बरं का. फॉर्म भरायला जी मुदतवाढ मिळाली असते ती सुद्धा पकडायची असते आणि शेवट फॉर्म भरण्याचा दिवस असतो म्हणजे तिथपर्यंत तुमची सर्टिफिकेट असली पाहिजे. थोडक्यात काय तर कुठलीही भरती घ्या, भरतीत फॉर्म भरताना तुमच्याजवळ सर्टिफिकेट ठेवायचं आणि फॉर्म भरायचा. त्याला कुठलाच कागदपत्र अडचण नाही. तुम्ही फॉर्म भरणार आणि कागदपत्र बघणार बी नाही म्हणून त्याला अडचण येणार ना 100%. नॉन क्रिमिनलच्या इश्यू डेट बद्दल सांगा. मला एक समजत नाही. साधं 2च गणित मी सांगितलं की नॉन क्रिमिनल इश्यू कधी झालं त्याला महत्व नाही. फक्त इश्यू कधी झालं पाहिजे की तुम्ही जी फॉर्म भरताना त्या फॉर्म भरण्याच्या आधी इश्यू झाला केवढं बघा. समजा तुम्ही 23 फॉर्म भरण्याची मुदत किती आहे धरूया 23 मार्च, तर 23 मार्चच्या आधी इश्यू झालाय हे पाहायचं. ओके, म्हणजे शेवटची डेट, त्याची शेवटच्या कोपऱ्याची डेट काय पाहिजे. आपण फॉर्म भरण्याची शेवटची मुदत समजा 9 जानेवारी एखाद्या 8 जानेवारी एका परीक्षेची आहे समजा, ड्रायव्हरची 8 जानेवारी मुदत होती, तर 8 जानेवारीच्या आधी आपल्याकडे सर्टिफिकेट आहे का काढलेलं हे शेवटच्या कोपऱ्यात दिसतं. आणि नंतर आता त्याची पुढे व्हॅलिड डेट कधी आहे ती बी चेक करायची. पुढे व्हॅलिड डेट वरच्या कोपऱ्यात दिली, वर पॅराग्राफ मध्ये दिलेली असते, पुढचे आहे का ती पाहायचं. संपला विषय. येते लक्षात. समजा एखाद्याने सर्टिफिकेट आता फॉर्म भरतोय एखादा विद्यार्थी, समजा हेच फॉर्म भरूया 23 ऑक्टोबरला समजा त्याचा फॉर्म भरायची शेवट डेट आहे. मग ते म्हणणार की सर कोपऱ्यात तुम्ही सांगितलं आधीच पाहिजे, त्याच्याकडे 2016चं असेल त्या आधीचं, ठीक आहे भरतोय फॉर्म ठीक आहे. पण मग पुढचं वरच्या पॅराग्राफ मध्ये बघायचं, जर ते 19 मध्ये संपलं असेल तर बाद झाला ना फॉर्म. लक्षात. ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिनल लागतं का, तर ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिनल लागत नाही. ईडब्ल्यूएस हेच एक प्रकारचं नॉन क्रिमिनल आहे. नॉन क्रिमिनलची गरज नाही ईडब्ल्यूएस ला, आणि मला वाटत नाही देत असतील तहसील ऑफिसमध्ये ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिनल. कारण ईडब्ल्यूएस इज नॉन क्रिमिनल. फक्त ईडब्ल्यूएसच्या सर्टिफिकेट इथून पुढे व्हॅलिड डेट लिहिणं खूप गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात अजून मोठा असा गदारोळ होऊ शकतो. तर त्याचा सुद्धा फॉर्मॅट बदलला पाहिजे असं मला वाटतं. कागदपत्राच्या बाबतीत खरं तर वेळोवेळी सूचना पोलीस प्रशासनाकडून देणं गरजेचं होतं, दिल्या नाही तर ती त्यांची चूक आहे आणि तुमची चूक आहे की तुम्ही कधी फाईल फोल्डरमध्ये कागदपत्र नीट ठेवली नाही, ती वेळेत कधी कागदपत्र काढले नाही. कागदपत्राबाबतीत अतिशय बेफिकीरपणा केला
तर तो झाला नाही पाहिजे. कागदपत्राचे झेरॉक्स द्या, पण सगळी कागदपत्र ओरिजिनल लागतात. 10वीचं किती विद्यार्थी म्हणतात सर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही, बाहेर काढतो 2 मिनिटं. 10वी 12वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. 12वीचं एक वेळेस बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर चालेल, 10वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, 12वीचं मार्कशीट पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला असेल, डोमेसाईल नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट, ही सगळी सर्टिफिकेट तुमच्याकडे फाईलमध्ये व्यवस्थित असले पाहिजे. तुम्हाला भरतीपासून कागदपत्रात कुणीच रोखू शकत नाही. नॉन क्रिमिनल जून 2000 काय नॉन क्रिमिनल जून 2000 सर मी शेवटचा जे आला त्याच EWS चा मार्क्स काय कन्फ्युज तुम्ही आता. एवढं मी सांगितलं तरी मला असं वाटत नाही आता मी कागदपत्र इतकं सोपं सांगितलं, तुम्ही कशासाठी कन्फ्युज सर. रहिवासी प्रमुख नॉन क्रिमिनल झेरॉक्स काय नॉन क्रिमिनल 2019चं फास्ट जाते. 1 सेकंड थांबा. प्रिंट काढली नव्हती, काढली तर चालेल का? मला प्रश्नच काढ, प्रिंट काढा ना तुम्ही. प्रिंट काढली तर चालेल का? म्हणजे ओरिजिनल कागदपत्र आहे का तुमच्याकडे? मला फोन करा आणि नीट सांगा व्यवस्थित. तुमचा प्रश्नच मला कळाला नाही की जून 2000चं नॉन क्रिमिनल आणि प्रिंट काढली चालेल का? म्हणजे काय प्रकार आहे? नॉन क्रिमिनल हे तुमच्याकडे नाही का आता सध्या? प्रिंट असेल तर प्रिंट काढा की. आता कशाची तुम्ही प्रिंट? तुम्ही झेरॉक्स असेल तर काय करायचं? झेरॉक्स असेल तर चालत नाही, झेरॉक्स असेल तुम्हाला घरी पाठवते. पुढच्या भरतीची तयारी करायची. झेरॉक्स असेल तर काय करायचं असा एक प्रश्न एक जणाचा. तर झेरॉक्स असेल तर पुढच्या भरतीची तयारी करायची, हेच वाक्य. आता ह्याच्या पुढं काय नाही. सर मी ओपन स्पोर्टमध्ये फॉर्म भरला आहे. आता न्यायालयाचा एक निकाल दिल्यामुळे समांतर आरक्षण सुद्धा वेगळ्या पद्धतीचं भरलं जाणार आहे. जी पूर्वी आतापर्यंत 15 वर्षाचे समांतर आरक्षण त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. स्पोर्टचे खेळाडू, ओबीसी स्पोर्टचे खेळाडू खुल्या प्रकारच्या स्पोर्टमध्ये जाऊ शकतात त्या भरतीपासून, लक्षात ठेवा. NTD कास्टचे आहेत, बट ओपन मधून आहे. मला ओपनसाठी वयाचे आहेत, बट ठीक आहे. मला वाटलंच तर 97 67 100 973 किंवा 97 476 नंबरला कॉल करा. तुमचं जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नाची मी उत्तर देईल, कारण मलाही प्रश्न काय तुमचं समजत नाही, इतक्या फास्ट जातात. वयाच्यात 28 आहे तर त्याला 28 काय लिहिले ते समजून. ठीक आहे, मला तुम्ही प्रश्न विचारा, फोन करा. 973 नंबरला करा, तर 97 16 86 76 या माझ्या नंबरला करा. मी तुम्हाला जे काय असेल ना तुमचा प्रश्न त्याचे उत्तर. फक्त आता कागदपत्राबाबतीत मला असं वाटतं की मी तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. मला फोन करा. आता काय जण प्लीज म्हणतात मला लक्षात, रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न नॉन क्रिमिनल आहे का? डोमेसाईल किती दिवस चालतं? डोमेसाईल मी सांगितलं, डोमेसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट किती दिवस चालतं? तुम्ही ते काढून घेतलं असेल ना आधी, त्याचं टेन्शन नाही. 22 असेल तर चालेल. आता बघा नॉन क्रिमिनल 2022 असेल चालेल का? तर मला एक समजा ना की 2022 नव्हे 23 असेल तरी चालेल, पण कधी चालेल ते काढले, कधी इश्यू कधी झाले ते बघा ना. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशीच्या आधी काढले का आणि फॉर्म भरण्याच्या नंतर पुढचं आहे का? म्हणजे दोनच गोष्टी पुन्हा एकदा मी सांगतोय. तुम्ही फॉर्म भरत असताना फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसाच्या आधीची तारीख शेवटच्या कोपऱ्यात असते, ते आधी आहे का चेक करायचं. यस आधी, त्याच्या नंतर असेल तर चालणार नाही. म्हणजे फॉर्म भरताना ते आधी आहे का चेक करायचं, आणि वरच्या पॅराग्राफमध्ये फॉर्म भरण्याच्या नंतरची तारीख आहे का बघायची. फॉर्म तुम्ही समजा 19ला भरताय ना, पुढे तारीख 20 आहे का बघायची, 21 आहे का बघायची, 22 आहे का बघायची, 23 असेल तरी चालेल. बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हे केलं की सर माझ्या सर्टिफिकेटवर त्या पॅराग्राफमध्ये दिले दिस सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर 2023 चालेल, कारण पळल ते सर्टिफिकेट. चालायचं नाही, 100% चालेल ना. का? कारण ती मार्च 2020 हे डोक्यातनं काढा. पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरल्याच्या पुढची तारीखपर्यंत व्हॅलिड असतं. हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतं की त्या पॅराग्राफवर मार्च 2020 असंच नमूद केलं पाहिजे, एकदम चूक आहे. त्या पॅराग्राफवर मार्च 2021 22 बी नमूद असेल, 3-3 वर्ष. त्याच्यामुळे त्याच्यातून कुणाला काढणार नाही. तसं कुणाला काढलं तर आम्हाला सांगा, फोन करून बघू आपण, पण तसं काढणार नाही एवढी गॅरंटी देतो तुम्हाला. ओके ठीक आहे. असो, तुमचं जे काय प्रश्न असतील ते जात पडताळणी पाहिजे का असा प्रश्न आहे, अजिबात नाही पाहिजे. तुम्हाला कुणी सांगितलं जात पडताळणी करण्यासाठी? जात पडताळणी सिलेक्शन झाल्यानंतर बी तुम्ही करू शकता. आधी असेल तर काय ठीक आहे, पण जात पडताळणी नसेल तर कुणीही तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार नाही. 30% आरक्षण महिला लागणार आहे का? 100% लागणार आहे ना. 30% आरक्षणाचं सर्टिफिकेट महिलांना लागणार आहे. पण ज्या महिलांनी SCBCतनं खुल्या प्रवर्गाच्या महिला आलेल्या आहेत त्यांना कदाचित म्हणतील की SCBCचं नॉन क्रिमिनल दाखवा. तर ते SCBCचं नॉन क्रिमिनल जर असेल तर खुल्या प्रवर्गाचं नॉन क्रिमिनल काढायची गरज नाही. ओके ठीक आहे. कारण ज्या महिलांनी खुल्या प्रवर्गाचं नॉन क्रिमिनल आता काढलेलं आहे त्यांच्या सर्टिफिकेट 21 तारीख आलेली आहे. मग 21 आले ते ऑब्जेक्शन घेणार. तुमचं कुठे मार्च 2020चं. मग तुम्ही जर दाखवलं नाही SCBC असताना का मी सर्टिफिकेट काढलं होतं तरी चालेल. मग पुन्हा 21 असलं तरी तुम्हाला कुणी ऑब्जेक्शन घेणार नाही.
ठीक आहे. नंतर तुम्हाला काही कळालं नाही समजा ह्या संकल्पना तर निश्चित मला फोन करा, फोनवर सांगेल तुम्हाला मी. पण मला असं वाटतं की खूप टेन्शन घेऊ नका कागदपत्राबाबत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं. आता फक्त तयारीला लागा, काही करून यावर्षी पिढं द्यायचं सारा असेच डोक्यात ठेवा आणि कसल्याही परिस्थितीत या भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन झालं पाहिजे ह्या पद्धतीने तयारी करा. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचं जे काय प्रश्न असतील ते मी जी फोन नंबर दिला माझा त्याच्यावरती कॉल करा आणि त्याचे उत्तर दिलं तर. धन्यवाद.